चल बाळा घरी. सुवर्णा मम्मी आहे का बाळा घरी? आहे का? चला मग घरी. आहे ना घरी? या अगं चहा कर ना मला. आला का झालं का लगेच चहाचं? मी बाहेर चाललेलं काम होतं माझं जरा. काय अगं माणूस आलाय कामावनं दमून म्हणलं चहा करशील तर मी चालली बाहेर. कुठे चालली? अहो काम आहे माझं, ती निस्तरून येते ना लगेच. हा बरं नवरा घरी आला की तुझं काम निघलं का काहीतरी? झोपान जरा वे. काय झोपते झोपून काय करते? मला चहा पिऊ वाटलाय जरा. कामावून आलं म्हणजे चहा पिलं म्हणजे जरा माणसाला फ्रेश वाटतं जरा मस्त अहो पैकी. कसं आहे माहितीये का, तुम्ही कामावरून आलात हे बी मला माहिती, तुम्हाला चहा करून द्यायचं हे बी मला माहिती, मग? पण काय काम सोबतच आल्या मग ती काम करून निस्तरून यायचं काय बसायचं वेळ येतं घरात फटकाल मांडून. नुसतं चहा करा म्हणलं तर लागली बडा 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 करायला. एक काम करा, तुमचं तुम्ही करून चहा प्या, मी लगेच जाऊन येते. आम्ही चहा करू? करा की. बरं जा बाय करतो आमचा आम्ही चहा. कवा तरी शिकायचा असतो. चहा करायला शिकणार कधी कधी शिकणार हा? बायको सगळं कशाला माझ्याच केली? बोकांडे. बायको कशाला केली? चहा हाताने करून प्यायला? काम नाहीत का मला काय? होय ग लय कामाचे नाही होय. जा कामाचा दिवा आणि भीती ठेवा. हा बर बर प्या करून चहा, येते माझं काम येतो आम्ही, करून. जा. हा येतो आम्हाला बी चहा करायला. काय तुझ्या पैशी चहा करा म्हणून काय नियम नाही. मग कशाला मागितल्यावर चहा लगेच मला जा. आले जा प्या करून. सौम्या सौम्या अग मी काम तू आलोय दमून. तू सायकल खेळत बसली होय? हा सायकल खेळत बसली मी. एक काम कर ना, आपण एक काम करू. हा मला लय चहा पिऊ वाटलाय बघ. हा मग मला बी. तुला पण प्यायचा आहे होय? हा मग एक काम करायचं का आपण, हा मी चहा बनवाय घेतो हम्म, आणि तू काय कर मला हाताखाली सामान दे. हा चहाचं सामान म्हणजे पाणी दे मला, पातेलं दे, परत साखर दे, बुकणी दे. हा देशील का हाताखाली मला? हा, चला. मग आपण चहा करू आणि मस्तपैकी करून पिऊ चहा. मम्मी गेली तिकडे, तिचं काहीतरी काम आहे. ते म्हणले काय ब्लाऊज का काय टाकलं ना तिने शिवाय तिकडे. हा तिकडे गे हा ती काय अस्तर आणायचं होतं वाटतं. हा ते अस्तर द्यायला गेली वाटतं तिकडे. मग आपण करायचं का चहा? हा चला. चालतंय चला आपण चहा करू. सायकल लावा आपली तिथं, ठेव तिथं सायकल तिथं. श्राव तू काय खाते? हा मग तू पापडी खा, आम्ही चहा करून पितो आता. बस इथंच. हा चला. चल चल चहा करू. चल आपले गॅस पैसे आता. काय नशिबाला बायको भेटली बघ सौम्या अशी की काय सांगताच सोय नाही बघ. आता काय करायचं? हा मग काय? ओके भांडी बी अशीच खरकाटी टाकून गेली हिथं आपल्या जीवावर. हे का ठेवू आपण? हा हा मग ते कोण घासायचं भांडी? आता भांडी सुद्धा घासावं लागतं ना आपल्याला. मग काय? आता दुसरं पातेलं आहे का? पातेलं आहे की तिथं बघा. आहे का? मग घे ना तू पातेलं दुसरं. चल घे पातेलं. हा तीच घे बारका आपल्याला छोटं ते. हे, हा ओके छोटं पातेलं घेऊ आपण. हम्म? मस्त आहे ते. हा चालतंय. मला ग्लास देते पाण्यात. हे बघा. हा मग आता पाणी घे ना ह्याच्यातलं बाटलीमधलं. ते खरकाटी भांडी आहे तर तशीच. काय निवळ उंडगी बाई भेटली बघ मला सौम्या. काय त्या उंडगीला काय आता काय बोलावून काय नाही असलं काम झालंय बघ. काम धाम नको. ते गाणं आहे का नाही ग एक ती शाळेत? लते बाबा खाता तरी किती. काय काय आहे? लते बाबा खाता तरी किती. हा. 1 किलो दुधासोबत 10 किलो पुरी. हा. लते बाबा झोपता तरी किती. 1 तास संध्याकाळी 1 तास दुपारी. लटे बाबा काम काय करता. काम शब्द ऐकतात येतो मला घाम. तसं तुझ्या मम्मीचं काम आहे बघ. खायला खादाडवर खाती या आणि काम नको म्हणती आणि काम झोपती तशीच. ह्या दिसती बोपळा होत चालली. आयदानी खाऊन मैदानी लोळत बसती बघ. आता आपल्याला चहा करावं लागेल. बघ ना आता काम सांगितलं चहा कर म्हणलं की कुशाला लगेच म्हणली नाही मी करत. तुम्ही बघा करून पे. लगेचच पळ तसं काढते तिचं काम आहे बघ त्या लोटे बाबा सारखं. काम शब्द ऐकताच येतो मला घाम. हा तसं तिला घेऊन तसं तिला म्हणून ती पळ काढते. हा जाऊ दे करू आपण चहा. चलो. आता ओके पाणी तर घेतलंय आपण. हा आता साखरेचा डबा घे बरं. पप्पा हे घे डबा. हा ठेव बाळा. साखरेचा घेतलाय ना? हा साखराचाच असो. हा बरं. हा घेतलं ना बाळा साखरेचा. हा तर साखर टाका आपण चहामध्ये बरं का. उघडा. उघडलाय. आला ह्यात 100 रुपये पैसे. साखरेच्या डब्यात हा 100 रुपये. मग काय ठेवा खिशात ठेवा. असं दे.
आपलं ठेवलं असतं आणि तिने कशाला लागत असले तर हा आता चपाती टाकायची ना आपल्याला. हा आपलं चहापत्ती हे करू ना आपण साखर टाकू आता हे चपाती? टोपणाने टाकतात ना. हा चालतंय टोपणाने टाकू आला का पैसे ह्याच्यात बी 100 रुपये हा? घाला खिशात जाऊ दे. आपल्या काय करायचं घाला खिशात. ही काय भानगड आहे पण जाऊ दे. आपल्या काय करायचं घाला खिशात पटकन ते यायच्या आधी घालून टाका. अगं पण बघ ना तू साखरच्या डब्यात डब्यात पण. 100 रुपये ह्याच्यात बी 100 रुपये म्हणजे सगळ्या डब्यात ठेवलं असतं ते 100 रुपये. असं म्हणते काय तू हा सगळ्या डब्यात पैसे ठेवलं असतं. थांब आपण मग चहा करायचं जरा बाजूलाच करू हा थांब जरा ठेवा खिशात. हे बी खिशात ठेवू आपण हा खिशात ठेवा. आपण काय करू डबं हुडका. दुसऱ्या डब्यात आहे का बघू आपण हा 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 चला 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 चला. आयला ये बरं इकडे डबं घे बरं पप्पा. हे मसाल्याचा घे बरं हा ह्याच्यात बघा पत्ते ह्याच्यात बघा. हे मसाल्याचा डबा आहे ना आपला हा ह्याच्यात बघा बरं. ओ आयला ह्याच्यात बी पैसे आहेत पैसे ही काय जादू आहे नेमकी का पैसे आहेत ही पैसे आहेत पैसे. हा. मम्मीला पण ठेवलेलं. मग ती घरातनं पैसे चोरून लपवून ठेवती का काय हा 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 जाऊ दे. ह्याच्यात आपण बी दुसरा घावलं. डबा बघू. मिठाचा घे बरं भरणी हा मिठाच्या धरा बघा ह्याच्यात पण. ह्याच्यात बी काय ठेवलं? अगं ह्याच्यात बी 100 रुपये आहेत हो अयो 100 रुपये ह्याच्यात बी आता. हा जाऊ द्या घाला पटकन खिशात जाऊ द्या. आपल्याला हे लयच पैसे काय भानगड झाली नेमकी अजून बघायचंय का कुठं ह्याच्यात बघायचं का? मसाल्याच्या डब्यात मसाल्याच्या डब्यात ह्या डब्यात बघू. चटणीच्या डब्यात हा चटणीच्या डब्यात. अगं पण चटणीच्या डब्यात पैसे असतात का कुठं अहो पण मिठाच्या डब्यात सगळ्याच्या डब्यात घावले म्हणजे ह्याच्यात पण घालतात. बघा तुम्ही बघा तुम्ही. अगो खरंच की सौम्या ह्याच्यात पण आहे तो. हो चटणीच्या डब्यात बी 100 रुपये घाला घाला खिशात म्हणजे ह्याने मला लईच थड लावलेला दिसतोय घाला खिशात. मी जातोय कामाला मरमर मरमर काम करतोय मग काय? आणि हे कुशाल पैसे डापून हिथं डापून ठेवते वय चोरून आपण कधी इकडं स्वयंपाकाच्या ह्याच्यात येतच नाही येतोय का कवा इकडं पण नाही येत. आज आपण चहा प्यायला आलो म्हणून बरं झालं म्हणून आपल्याला कळलंय आपल्याला आज पैसे घावलं किती मस्त होईल ना पैसे घावलं. हा पण आपल्याला होतं का माहिती इथं पैसे घावत्यान म्हणून हा ही रोज पैसे चोरत असणार आहे माझं आणि असं लपवून ठेवती तिला माहितीये नवरा कधी साखरेच्या डब्यात जायचा नाही चटणीच्या डब्यात तर कधीच कुठलीच बाई ठेवून का चटणी डब्यात पैसे नाही. आणि नवरा हुडकाय बी जाणार नाही त्याला शेक सुद्धा येणार नाही किंवा चटणीच्या डब्यात कुठं पैसे असतात का आणि मिठाच्या डब्यात तरी कशाला कोण वेगळा जातोय सारखंच्या. काय ह्याच्या. बायको कसली चॅप्टर आहे मसाल्याच्या ह्याच्यात तर जिरं मोहरी असते. जाईन का ह्याच्यात कोण जाईन? जिरे मोहरीच्या ह्याच्यात तरी साखरेच्या डब्यात तरी जाईन माणूस साखर हे काढायला माणसांना कशाला जायचंय? माणूस साखर खायला जातो जिरं मोहरी खायला जातो का? हा तोंड भाजल्यावर साखर खायला जाते हा पण किती चॅप्टर आहे आणि मग बरं चटणीच्या थांब आता डब्यात कसं ठेवलं असतं? थांब आता ऐक आता मी काय म्हणतोय हा आता आपण असं करायचं तिला दाखवायचंच नाहीत पैसे आपल्याला घावलेत म्हणून हा बरं का आपण नुसतं चहा पिऊन गप बसायचं तिला कळूच द्यायचं नाही की आपल्याला पैसे घावलेत म्हणून तिने लपवून ठेवलेलं चोरून ठेवलेलं चहा करायचा का मग आता घरीच? थांब की चहा करून पिऊ की आता आपण नको बाहेर जाऊ की पैसे एवढे भेटले बाहेर जाऊन पिऊ 10,000 रुपयाचं. चला बाहेर प्यायचं काय चहा हा, हाटीला जाऊन दुधाचं घट आयला तो बी पोरी आईवरच गेलेली दिसती पोरगी पण लगे पैसे गावले की लगे हॉटेलच चहा प्यायला घरी करून पिऊ नको नको म्हणजे आईच्या हात मारायला लागली तो वाटतं तू नको पण नको बाहेर प्यायला जाऊ आपण चहा. नको घरी पिऊ बर करा घरी जाऊ द्या. हा आणि करून पिऊ आणि निवांत बसू आपण तुझी यायची वाट बघत हा 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 करा करा चालतंय चहा. का? हा करा चहा. इथनं गॅस चालू करतो मी लायटर कुठे गेलाय हो का लाईट या लायटर मध्ये आहेत का पैसे मध्ये कसं खुसून हा लायटर मध्ये नाही ठेवता यायचं कारण असं लायटर असं पेटवायला मारायला गेलं लागलं तर की? पैसे जळत्यान हा. नाहीत ह्याच्यात दिसा नाहीत कुठं आहेत का नाही तो श्राव्य दिसतात का तुला कुठं हाय हा नाही नाहीत ना सकाळ डबा खाली ठेवा. हा ठेवा गॅस येऊन नाही इजत हा आता हे टाका साखर टाका. अरे देवा मी तर साखरेच्या डब्यात पैसे ठेवल्यात आणि ह्यांना तर म्हणले चहा करून प्या. आता काय करू ग पैसे घावतील काय ह्यांना चहा करून पिले असतील का बाई घरी गेलेलं बरं गे काय करू ग बाया घावले असतील का पैसे गावतील काय पैसे. ओ ओ ओ ओ
आव चप्पल चप्पल बाहेर काढायची ओ सौम्या आता काय करू माहितीये का आपण काय मम्मीला काही माहितीच होऊ द्यायच नाही आपल्याला पैसे घावल्यात म्हणून हा आपण काय करू मस्तपैकी संध्याकाळी हॉटेलला जेवायला जाऊ तू म्हणतो ते का चहा प्यायला जाऊ हा त्याच्यापेक्षा आपण हॉटेलला जेवायला जाऊ हा बघ हो, मला तर नुसतं हॉटेलचं नाव काढलं तरी ढेकर आलाय हा आपण जेवायला जाऊ मस्तपैकी हॉटेलमध्ये हा काय खायचंय तुला आज रविवार पण आहे मटन मटण खायचंय का हा अजून? बटर रोटी बटर रोटी खायची का अरे वा मटन बटर हे तुझ्या मम्मीच्या हातावर हात मारलायच बघतो तुम्ही पण खाणार आहे की मग होय. आपण दोघं खावा बरं, मला खाऊ. काहीच नको कळू द्यायला तिला कळू ओ ओ काय 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 आव चहा करून प्यालात का नाही नाही जाऊ पळत आली अगं तू अयो आले आव असंच असंच आली होय. हा आणि ती काय तुझं काम होतं ते केलं का नाही तू आव नाही ना केलं का ग आव लय मोठा डोका गेला की आडवा बोकाडवा गेला माझा हा. आडवी गेली होय तुला अहो माझा बोका आडवा गेला मा रस्त्याने बोकाच गेला होय बोकाचा आडवा गेला मोठा बोका आडवा गेला काळ कुत्र फित्र गेलं का अजून नाही नाही काय कुत्र नाही गेलं बोका आडवा गेला मग माणसं काय म्हणतात माहिती हा. का मांजर आडवी गेली बोका आडवा गेला हा. ना का काम होत नाही असं आहे का मग मी तिथनं माघार फिरले असं आहे होय आणि मग फिरले तर फिरले आणि काय झालं माहितीये का हा. मला डोक्यात आलं ना तुम्हाला चहा करून प्यायचाय द्यायचाय हा. मग मी काय म्हणलं माहितीये का हा कवा पोचायचा हळूहळू चालत हा आणि मग तुमच्या आवडीने मी पळत पळत आले तुम्हाला चहा करून द्यायला प्याला का चहा नाही अगं आम्ही चहा केला नाही काय नाही हो. तू गेली तू म्हणले आराम करा म्हणून आम्ही काय केलं हा आराम करत बसलो आराम केला उठलं हात पाय तोंड धुतलं सौम्याला म्हणलं आता सौम्या आपण बसू जरा आता गप्पा मारत तिचा अभ्यास घेतला थोडासा होय म्हणजे चहा करून प्यालाच नाहीत तुम्ही नाही अगं. अरे वा वा वा. म्हणजे बरं झालं का नाही पण नाही चहा करून पिलं तू आता बनवून द्यायची ना आम्हाला चहा आहे आता का मी नाही? तुम्हाला चहा बनवून देते हा. आणि बरं झालं चहा करून प्यायला नाहीत हा. माझ्या जीवाला लय लागला असता अहो असं आहे. हाताने नवऱ्याने चहा करून प्यायला हाताने नवरा चहा करून प्यायला म्हणून तर माघारी आली ना तू आणि किती पळत आले माहितीये का म्हणलं ह्यांना चहा पाजायचा गेल्या गेल्या म्हणलं हा. हळू चालत चालत नको म्हणलं उशीर लागत त्याच्यामुळेच आडवा गेला असून बघ तुला की म्हणला असन की नवऱ्याला चेपे करून द्याय नाही काहीतरी काम आणि करायचं हिंडती चालू. वय हा म्हणलं चल असं. तुला आडवाच जातो हा म्हणून आडवा गेला असन मग तू आली धावत. बरोबर त्या बोक्याला माझी काळजी होती मग ती बोका आडवा गेला हम्म. बरं ऐक ना हा काम होतं ग माझं काय हा? अगं ते माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय अगं रिचार्ज संपलाय वे हा मग मला तेवढं 239चा रिचार्ज आहे बघ माझा जिओचा देते का तेवढं मला 239 रुपये 239 रुपये हा. आणि मी देऊ हा काय अहो बोलताय तुम्ही का ग मी कामाला जाते का मी तुम्हाला पैसे द्यायला हम्म तुम्ही रोज कामाला जाताय मी घरात बसून असते मी कुठनं देणार एवढे पैसे तुम्हाला तुझ्याकडे पैसेच नाही होय पैसेच नाही माझ्याकडे रुपये नाही बघायला तर किती 39 रुपये 239 रुपये अहो हे 239 ना असं बोलाय पण माझ्या जिभेला जड चाललंय आणि कुठनं माझ्याकडे पैसे यायचे सांगा बरं हा कुठनं यायच्यात पैसे माझ्याकडं अहो रुपये सुद्धा नाहीत माझ्याकडे बघायला 1 रुपया नाही माझ्याकडे बघायला आणि तुम्ही मागितलं असतं ना मी असं मागून नसतं दिला हो होय ना तुमच्या तोंडातनं शब्द निघूस तर मी तुमच्या हातात पैसे ठेवले असते माझं मन लय मोठं आहे हो हा माझ्याकडे पैसे असले ना मला दम निघणार नाही पैसे असल्यावर पटकन देऊन टाकलं असतं मी तुम्हाला होय ना हा अहो माझं लय मन लय गुणाची आहे. निर्मळ आहे अहो लय गुणाची आहे मी बायको तुमची माहितीये का आहे ना हा माझ्याकडे ना रुपया नाही अहो झाडून झटकून जर कपाट बघितलं ना तर रुपया त्या कपाटात घावायचा नाही की तुम्हाला बर बर तुम्हाला जर खोटं वाटत असलं तर कपाटाची झडती घ्या पण रुपया घावणार नाही माझ्याकडे होय ना पण हो का झडती घ्यायची काय गरज आहे का कपाटाची हा नाही काय कारण की गरज तुम्हाला माहितीये मी पैसे माझ्याकडे असल्यावर मी तुम्हाला दिल्याशिवाय राहिले असते का होय अगं तुझा लय जीव माझ्यावर लय जीव आहे माझा तुमच्यावर आखरी जीव आहे अगं लय अकरा जीव आहे मी तुम्हाला पैसे मागून दिले नसते तुम्ही मला असतं लगेच दिला का, मला असता रिचार्ज करायचा आहे, मी लगेच हातात पैसे ठेवले असते असं आहे ना पण आता माझ्याकडे पैसे नाही मी घरात असते काय कामाला का काय तवा हा बारके बारके लेकरं आहेत कामाला जाता येते का मला सांगा बरं नाही ना लेकरं मोठी झाले कामाला गेल्या मग तुम्ही मागितल्यावर देईन मी तेवढं खरं आहे गडे हा पैसे नाहीत माझ्याकडे कपाटात काय उडकायची गरजच नाही अगं नाही उडकायचे तुझ्या कपाटात. विश्वासच आहे आमचा तेवढा तर कशाला कपाटात हुडकू आम्ही ना साखरेच्या डब्यात हुडकलं हा चटणीच्या डब्यात हुडकलं हा परत अजून आम्ही मिठाच्या डब्यात हुडकलं हा मसाल्याच्या डब्यात हुडकलं हा तरी आम्हाला का नाही पैसे हो गावलं जिरमावरीच्या डब्यात हुडकलं कशाला पैसे नाही म्हणते चोरून ढापून ठेवते वय ग अरे बायको कसं गावले पैसे तुम्हाला
साखरेच्या डब्यात घावलं, साखरेच्या डब्यात घालू पैसे बुकणीच्या डब्यात घावलं. अय्यो अगं चटणीच्या डब्यात कोण पैसे ठेवतं का? त्यात सुद्धा पैसे घावलं आम्हाला. मिठाच्या अयो हो हे ना जादू झाली मग. चांगली जादू झाली. म्हणजे मी कामावून येऊन पैसे आलं की कपडे अडकून ठेवलेले ही जादू झालेली दिसते, आहे का नाही? आहे का नाही? हा तरी मी म्हणतोय जादू रोज कशी होती माझ्या घरात. मी पैसे ठेवलं की त्यातनं रोज 100 रुपये 50 रुपये 100 रुपये 50 रुपये गायब होत्यात. मी म्हणतोय मी आता जरा विसरभोळेपणा आहे, मीच कुठं खर्चला असते. पण आज कळालं की पैसे जात्यात कुठं नेमकं. कुठे जातात साखरेच्या डब्यात जात्यात, चट्टीच्या डब्यात जात्यात, अय्यो. बुकणीच्या डब्यात जात्यात. मी तर इतके वर्ष झालं स्वयंपाक करते पण मला कवा नाही घावला हो. होय ना. कसं काय घावलं तुम्हाला? ठेवलं कसे का घावत्यान? मी नाही ठेवलं अगं काय लागली सांगायला. मी नाही ठेवलं हा? मी नाही ठेवलं. खोट बोलती बघ बाबा की. ही. अयो सौम्या आणि हे जादू कोणी करून दिली मला माहितीये का? हा स्वामीने जादू करून दिली या लेकरांनी, म्हणून जमलं ही सगळं गोष्ट. होय का हा. बर लेकरा अरे लेकरा निघ इकडे. पैसे द्या इकडं. पैसे द्या इकडे. अहो चलो तिकडे. असली चॅप्टर बायको. माझ्याकडे नागाने बघती बाबा ती.